नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. सध्या अधिक मास सुरू आहे आणि हिंदू धर्मात अधिक मास म्हणजे पुरुषोत्तम मास हा अत्यंत पवित्र आणि पुण्यदायी मानला जातो. दर 3 वर्षांनी अधिक मासचा महिना येत असतो. यंदा अधिक मास हा 17 मे ते 15 जून दरम्यान असणार आहे. या महिन्यात उपासना, दान धर्म, कुलदेवतेची पूजा विशेष फलदायी मानली जाते. धार्मिक मान्यतेनुसार अनेक कुटुंबांमध्ये कुलदेवता आणि कुलस्वामिनीची ओटी भरण्याची परंपरा आहे. तसेच या महिन्यात मुलगी तिच्या आईची ओटी देखील भरते. काय आहे यामागील कारण, धार्मिक महत्त्व, परंपरा जाणून तुम्ही थक्क व्हाल. अधिक मासात कुलदेवतेची ओटी का भरतात? धार्मिक मान्यतेनुसार ओटी भरणे म्हणजे केवळ एक धार्मिक विधी नसून आपल्या कुलपरंपरेचा सन्मान करणे आणि कुलदेवतांशी असलेले आध्यात्मिक नाते दृढ करणे होय. श्रद्धा आहे की कुलदेवतेच्या कृपेने घरातील अडथळे दूर होतात आणि सकारात्मक ऊर्जा वाढते. याचं नेमकं कारण जाणून घ्या. अधिक मासात कुलदेवतेची ओटी भरण्याचे धार्मिक महत्त्व. धार्मिक मान्यतेनुसार कुलदेवता ही संपूर्ण कुळाचे रक्षण करते आणि कल्याणकारी शक्ती मानली जाते. अधिक मासात कुलदेवतेचे स्मरण करून तिच्या प्रती कृतज्ञता व्यक्त केली जाते. घरातील सुख, समृद्धी, आरोग्य, वंशवृद्धीसाठी आशीर्वाद मिळावा म्हणून ओटी भरली जाते. अधिक मासातील पूजा, दान याचे पुण्य अनेक पटीने वाढते अशी श्रद्धा आहे. ओटीमध्ये काय भरतात? धार्मिक मान्यतेनुसार अधिक मासात भरल्या जाणाऱ्या ओटीमध्ये सामान्यतः साडीचा खण, नारळ, हळद कुंकू, तांदूळ, फळे, फुले, दक्षिणा अर्पण केली जाते. काही ठिकाणी स्थानिक परंपरेनुसार इतर वस्तूही ठेवतात. अधिक मासात मुलगी आईची ओटी का भरते? अधिक मासात मुली आईची ओटी भरण्याची प्रथा अनेक कुटुंबांमध्ये श्रद्धेने जोपासली जाते. ही प्रथा मुख्यतः कृतज्ञता, सौभाग्य, मातृऋणाची जाणीव व्यक्त करण्याशी संबंधित आहे. धार्मिक आणि सांस्कृतिक महत्त्व. आई ही घरातील लक्ष्मीचे आणि अन्नपूर्णेचे स्वरूप मानली जाते. त्यामुळे अधिक मासासारख्या पुण्य काळात मुलगी आईचा सन्मान म्हणून तिची ओटी भरते. आईने दिलेले प्रेम, संस्कार, त्यागाबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा एक सुंदर मार्ग मानला जातो. विवाहित मुलीने आईची ओटी भरल्यास आईच्या सौभाग्य, आरोग्य, कुटुंबाच्या कल्याणासाठी शुभ मानले जाते. ओटीत काय दिले जाते? सामान्यतः खण, नारळ, फळे, हळद, कुंकू, तांदूळ, साखर, दक्षिणा किंवा आईला आवडणारी भेटवस्तू दिली जाते. यामागील कारण काय? अधिक मासात केलेले दान, पूजा, सत्कार यांना विशेष पुण्य प्राप्त होते. त्यामुळे मुलगी आईची ओटी भरून तिचे आशीर्वाद घेते आणि घरात सुख समृद्धी नांदावी अशी प्रार्थना करते. धन्यवाद.